राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे अध्यात्मावर नाहीत तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर लागू पडतात. त्यांचे आर्थिक क्षेत्रावर त्यांचे 8 विचार मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, जशी कमाई तशी बचत, जशी बचत तसा विकास. उत्पन्न कितीही असो, बचत केल्याशिवाय प्रगती शक्य नाही. नंबर 2, स्वतःच्या परिश्रमावर चालणारे जीवनच खरे समृद्ध जीवन असते. मेहनतीतून मिळवलेले धनच टिकते, अन्य मार्गाने कमवलेले धन टिकत नाही. नंबर 3, वाया घालवणाऱ्याच्या हातून लक्ष्मी दूर पळते. पैशाचा अपव्यय केल्यास संपत्ती टिकत नाही. नंबर 4, विचारपूर्वक खर्च करणे हेच अर्थनीतीचे पहिले पाऊल आहे. विचार करून खर्च करणे म्हणजेच आर्थिक शिस्तीचा पाया आहे. नंबर 5, धन हे साधन आहे, साध्य नाही. पैसा जीवनाचे उद्दिष्ट नसून साधन आहे, त्याचा योग्य उपयोगच खरा धर्म आहे. नंबर 6, गावाच्या अर्थव्यवस्थेत श्रम हीच खरी संपत्ती आहे. मेहनती हात आणि कौशल्य हीच खऱ्या विकासाची गुरुकिल्ली आहे. नंबर 7, दुसऱ्याच्या आधारावर उभे राहिलेले धन कधी स्थिर राहत नाही. कर्जावर किंवा बेईमानीने उभारलेली संपत्ती टिकत नाही. नंबर 8, अर्थसंपन्नतेपेक्षा कर्तव्य संपन्नता श्रेष्ठ. पैसा नाही तर जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे 8 विचार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा.